नमस्कार शेतकरी मित्रांनो. PM किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025ला आला आणि त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा मौन बाळगले. आज फेब्रुवारी 2026चे 11-12 दिवस उलटूनही गेले आहे. तरीसुद्धा 22व्या हप्त्याचा अजूनही पत्ता नाही. नेहमीप्रमाणे शेतकरी सन्मानच्या गप्पा तर मारल्या जातात, पण वेळेवर पैसे द्यायचे म्हटले की सरकारी बाबू आणि सिस्टीम ही हँग होते. आता तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की 22वा हप्ता कधी नक्की मिळणार? फेब्रुवारीत मिळणार की सरकार पुन्हा तारीख पे तारीख देणार? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आणि हप्त्याची संभाव्य तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. पण त्याआधी एक धक्कादायक तर सत्य आहे का? तारीख जरी समजली तरीही तुमचे पैसे हे अडकू शकतात. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. कारण सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन डिजिटल चक्रव्यूह तयार केले. हप्ता कधी मिळणार यापेक्षा तो तुम्हाला मिळणार का नाही हा खरा मोठा प्रश्न आहे. एकीकडे महागाई आकाशाला भिडली आहे, खतांचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे सरकार तुम्हाला 2,000 रुपयांसाठी कागदपत्रांच्या जाळ्यात इतका अडकवत आहे की तुम्हाला काय सुचवत देत. आता तुमचे का पैसे अडकतात? जर तुम्ही तुमची KYC केली असेल तर तुमचे पैसे अडकण्याचं काहीच कारण नाही. पण जर तुम्ही तुमची KYC केली नसेल तर तुमचे पैसे 100% अडकणार आहे. जर बँकेने सर्व्हर डाऊनच्या नावाखाली तुमचे आधार सेडिंग किंवा आधार लिंकिंग केली नसेल तर चूक तुमची जरी नसली पण शिक्षा ही तुम्हालाच मिळणार. तुमचा हप्ताच जमा होणार नाही. शिवाय वर्षानुवर्षे ज्या जमिनीत राबताय त्या जमिनीची नोंद ऑनलाईन दिसत नाही, म्हणून हजारो शेतकरी त्याची नावे यादीतून काढली जात आहेत. हे नियम पारदर्शकतेसाठी जरी असले तरी लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा हेतू तर या पाठीमागे नाही का? हा खूप मोठा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. त्यामुळे तारीख ऐकण्याआधी तुमचं नाव यादीत सुरक्षित आहे का हे आधी तपासा. pmkisan.gov.in वर जा आणि नो युअर स्टेटस या पर्यायाला जाऊन चेक करा. तिथे जर FTO प्रोसेसच्या समोर नो दिसत असेल आणि लँड सीडिंगच्या समोर नो दिसत असेल तर समजा तुमचं नाव यादीतून कमी करण्याचा डाव सुरू आहे. हे आत्ताच दुरुस्त करा, नाहीतर खात्यात पैसे येणार अजिबात नाही. आणि आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, हप्ता कधी येणार? तर मित्रांनो, खात्रीलायक सूत्रांकडून आणि दिल्लीतील हालचालींवरून जी माहिती समोर येत आहे त्यानुसार सरकारची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. हा हप्ता 22व्या जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यात किंवा काही तांत्रिक कारणे पुढे जर आली तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजेच रब्बी हंगामाची महत्त्वाची कामे उरकून गेल्यावर सरकारला जाग येईल असंच आता सध्या तरी दिसतंय. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, सध्याच्या ज्या महागाईत आणि एवढ्या उशिरा मिळणाऱ्या या 2,000 रुपयांनी शेतकऱ्याचा खरोखर सन्मान होतोय का, की ही फक्त मलमपट्टी आहे? तुमचं मत बिनधास्तपणे खाली कमेंट बॉक्समध्ये मांडा. सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज हा पोचलाच पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.